यांच्या बंगल्यावरती या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नेमक्या कशासाठी ही पत्रकार परिषद होतीये हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। उद्या राव तो साधी आणतोय ना। मुख्यमंत्री आता इथे पोहोचलेले आहेत, नेमके ते काय बोलणार पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज दिवसभरात आपण बघितलं होतं महत्त्वाच्या बैठकांचं सत्र हे सुद्धा इथे पार पडलेलं आहे। विजय शिवतारे यांच्यासोबतची सुद्धा बैठक पार पडलेली आहे आणि या विजय शिवतारे यांच्या बैठकीनंतर त्यांची मनधरणी करण्याचा सुद्धा इथे प्रयत्न झाला होता। युती धर्म मी पाळेन असं म्हटलेलं होतं त्यावेळेला स्वतः विजय शिवतारे यांनी, मात्र पुरंदरची जनता अजित पवार यांना धडा शिकवेल असंही यावेळेला शिवतारे म्हणाले। रोल काय कालच्या सभेच्या बद्दल जरा चर्चा करूया। सगळ्यांचं मनापासून स्वागत। आता आचारसंहिता सुरू झालेली आहे, त्यामुळे आपली बऱ्याच दिवसानंतरची भेट होते, कारण मध्ये सगळे कार्यक्रम आचारसंहिता लागायच्या अगोदर उद्घाटन, भूमिपूजन, लोकार्पण आणि सरकारने जी 1.5-2 वर्षामध्ये केलेली कामं, याचं जे काही लोकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून आम्ही सगळेच जण भूमिपूजनात आणि लोकार्पणामध्ये व्यस्त होतो। आणि आपल्यालाही माहिती आहे की 1.5-2 वर्षामध्ये, 1.25-2 वर्षामध्ये महायुती सरकारने केलेलं काम आपल्या समोर आहे। मी काय त्याचा पाडा वाचू इच्छित नाही, परंतु अनेक योजना ज्या आहेत, शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, युवा वर्ग, ज्येष्ठ आणि उद्योग या सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली। अनेक अति महत्त्वाकांक्षी प्रकल्प, गेम चेंजर प्रकल्प, जसं बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग झाला, MTHL अटल सेतू झाला, कोस्टल रोड झाला, अनेक मेट्रोचे उद्घाटनं झाली आणि अनेक कामं आज प्रगतीपथावर आहेत। आणि एक गेम चेंजर सगळं हे प्रकल्प, त्या सगळ्यामध्ये मी डिटेलमध्ये जाऊ इच्छित नाही, परंतु आपल्याला माहीत आहे की जे प्रकल्प आमचं सरकार स्थापन व्हायच्या पूर्वी 2.5 वर्ष जे सरकार होतं ते सगळं स्पीड ब्रेकर, तिकडे सगळं नकारात्मक, अँटी डेव्हलपमेंट, प्रकल्प थांबवणं, प्रकल्पामध्ये अडथळे आणणं, या सगळ्याच बाबी आपण पाहिल्या। परंतु आमचं सरकार आल्यानंतर अगदी मेट्रो, आरे कारशेड, इतर प्रकल्प जे आहेत हे आम्ही युद्ध पातळीवर गतीने सुरू केले, वेगवान पद्धतीने निर्णय घेतले। प्रकल्पाचा एक इन्फ्रा प्रोजेक्ट म्हणून आज राज्य आपलं पहिल्या नंबरला आहे।
FDI मध्ये आज पहिल्या नंबरला आपलं राज्य आहे आणि त्याचबरोबर GDP मध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे आणि म्हणून आज केंद्र आणि राज्य सरकार मिळून हे डबल इंजिन सरकार गेले पावणे 2 वर्षामध्ये ज्या वेगाने निर्णय घेतले, प्रकल्पांमध्ये बंद पडलेले प्रकल्प त्यांना चालना दिली, नवीन प्रकल्प सुरू केले आणि आणखी नवीन प्रकल्पांचं प्रयोजन केलं. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व घटकांसाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी अनेक योजना आम्ही केल्या. त्या योजनांमध्ये मी जाऊ इच्छित नाही, आपल्याकडे योजना आलेल्या आहेत. अगदी पहिल्या कॅबिनेट